नमस्कार. आपण या व्हिडिओमध्ये जॉब कार्डबद्दल जाणून घेणार आहोत. तुमच्याकडे जर तुमचा जॉब कार्ड काढलेला असेल, परंतु तुम्हाला माहीत नाही तो जॉब कार्डचा नंबर, परंतु तुम्हाला जॉब कार्डचा नंबर शोधायचा असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तसेच तुमच्याकडे जॉब कार्ड काढलेला होता, परंतु तो जीर्ण झालेला आहे किंवा तुमच्याकडे सापडत नाही, तुमच्या घरामध्ये सापडत नाही, परंतु तुमचा जॉब कार्ड काढलेला आहे. तरी अशा लोकांसाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. किंवा जॉब कार्डबद्दल इतर कोणत्याही माहिती, तुमचं जॉब कार्ड ई-के-वाय-सी झालेलं आहे का नाही, तुमच्या जॉब कार्डवर किती लोकांचे नाव आहे तुमच्या कुटुंबाचे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्हाला रोजगार हमी योजनेचे काम करायचे असेल तर जॉब कार्ड खूप महत्त्वाचं आहे. ज्यांच्याकडे जॉब कार्ड आहे त्यांनाच रोजगार हमी योजनेचं काम केलं जातं, जे मनरेगा म्हटलं जातं. त्यांनाच ते काम करण्यात दिलं जातं. ज्यांच्याकडे जॉब कार्ड नाही त्यांना ते काम करता येणार नाही. जसं की जे रोजगार हमी योजनेचे काम आलेले असतील किंवा घरकुलमध्ये सुद्धा रोजगार हमी योजनेचे काम असतात. तसेच जे सिंचन योजना आहे त्या सिंचन योजनेमध्ये सुद्धा मनरेगाचं काम असतं. तर जेव्हा तुम्हाला मनरेगाचं जेव्हा काम करायचं असेल तेव्हा तुम्हाला तो जॉब कार्डची गरज पडतो. परंतु खूपदा असं होतं की जॉब कार्ड तुमचं काढून सुद्धा तुम्हाला माहीत नसतो की तुमचा जॉब कार्ड काढलेला आहे की नाही, किंवा खूप वर्षापूर्वी काढलेला असेल तर ते तुमचं जीर्ण झालेलं असेल किंवा हरवलेलं असेल तर तुम्हाला मिळत नाही आहे. ते डाउनलोड कसं करायचं, तुमचं जॉब कार्ड डाउनलोड कसं करायचं ऑनलाईन, चालता बोलता एखाद्या वेळेस तुम्हाला काम पडलं आणि तुमच्याकडे जॉब कार्ड नाही आहे तर चालता बोलता तुमच्या मोबाईलवरून तुमचं जॉब कार्ड डाउनलोड करू शकता. ते कसं डाउनलोड करायचं मी सविस्तर A to Z प्रोसेस मी तुम्हाला सांगतो, त्याची वेबसाईटसुद्धा सांगतो. जॉब कार्डची ई-के-वाय-सी करणं आवश्यक होतं आणि ही ई-के-वाय-सी बाहेरून कुठूनही करता येणार नाही. जो तुमच्या गावचा रोजगार सेवक आहे तोच तुमची ई-के-वाय-सी करू शकतो. आता तुमची ई-के-वाय-सी झाली आहे की नाही त्याचं सुद्धा चेक करायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओमध्ये बघू शकता की तुमची ई-के-वाय-सी झालेली आहे की नाही. इतरही काही गोष्टी असतील ते आपण जाणून घेणार या व्हिडिओमध्ये. मी नितीन रामटेके, तुमचं न्यू यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला पहिल्यांदाच आले असाल आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप आवडला असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अशा लोकांपर्यंत पाठवा ज्यांना याची गरज आहे आणि त्यांच्याकडे जॉब कार्ड नाही किंवा जॉब कार्ड असलं तरी त्याची के-वाय-सी झाली आहे की नाही ते त्यांना माहीत नाही. तर चला जाणून घेऊया जॉब कार्डविषयी माहिती, की तुमचं जॉब कार्ड कसं डाउनलोड करायचं आणि तुमची के-वाय-सी झालेली आहे की नाही. गूगल किंवा क्रोम ओपन करा तुमच्या मोबाईलमधला किंवा तुमच्या कॅम्प्युटरमधला आणि इथे सर्च करा मनरेगा, असं सर्च करा. याला मी साईटला घेऊन घेतो. मनरेगा मी लिहून घेतो, तुम्हाला दाखवतो. मनरेगा असं जरी लिहिलं तरी चालते सिंपलमध्ये. मनरेगा याला सर्च केल्यानंतर जो पहिलीच वेबसाईट दिसेल तुम्हाला होम, महात्मा गांधी नॅशनल रूरल, ही वाली क्लिक करा. इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर थोडं वेट करा कारण नवीनसुद्धा वेबसाईट झालेली आहे. VG राम इथं पाहू शकता. VBG राम ही सुद्धा वेबसाईट आहे, परंतु तुम्हाला जी ओल्डवाली वेबसाईट आहे मनरेगाची त्याच्यावरूनच कशा पद्धतीचं डाउनलोड करायचं ते तुम्हाला सांगतो. आता तुम्ही पाहू शकता इथे जे नवीन वेबसाईट आहे ती दाखवत आहे आणि त्याच्याच खाली लिहून आहे कंटिन्यू टू ओल्ड मनरेगा सॉफ्टवेअर, असं त्याच्यात लिहून आहे. इथे तुम्हाला नवीन वेबसाईट आहे आणि ही तुम्हाला ओल्डवाली वेबसाईट तुम्हाला इथे दिसेल. तर तुम्ही ओल्डवाली कंटिन्यू टू ओल्ड मनरेगा वेबसाईटवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ही ओल्डवाली वेबसाईट आहे, जो पुराणी वेबसाईट आहे. आणि नवीन वेबसाईटसुद्धा जशी तुम्हाला कंटिन्यू सुरू झाली ते सुद्धा आपण सांगणार आहोत. परंतु जुन्या वेबसाईटवरून कशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करायचं तुमचा जॉब कार्ड ते तुम्हाला सांगतो. इथे तुम्ही वरती तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिसतील. याच्यापैकी तुम्ही की फीचर याच्यावर क्लिक करा. इथे तुम्हाला दिसत आहे की फीचर, याच्यावर तुम्ही क्लिक करा. इथे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिसतील. याच्यापैकी तुम्ही जे रिपोर्ट आहे त्याच्यावर क्लिक करा. रिपोर्टवर मी क्लिक करतो. या साईटला पुन्हा एक ऑप्शन दिसेल स्टेट. इथे स्टेट लिहिलेलं आहे, नॅशनलच्या खाली स्टेट लिहिलं आहे, त्या स्टेटवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर भरपूर सारे स्टेट ओपन होतील. जे आपल्या देशामध्ये जेवढे स्टेट आहेत तेवढे ओपन होतील. आता तुमचा स्टेट निवडा, जो तुमचा स्टेट असेल त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला
इथे तुमचे जिल्हे येतील. जो तुमचा जिल्हा असेल त्या जिल्ह्याला तुम्ही निवडा. भरपूर सारे जे जिल्ह्यात पूर्ण जिल्ह्यांचे नाव दाखवेल. तुमचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यावर तुम्ही क्लिक करा. मी क्लिक केला आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला डॅशबोर्ड पूर्ण दाखवेल. मनरेगाचा जो रोजगार हमी योजनेचा आहे ते पूर्ण डॅशबोर्ड दिसणार इथं तुम्हाला. आणि इथे तुम्हाला जे तुमचा डिस्ट्रिक्ट आहे त्याचा डाटासुद्धा दिसणार. इकडे फायनान्शियल इयर इथं सगळं तुम्हाला थोडंफार दिसेल. या साईडला तुम्हाला डाव्या साईडला तुमचे तालुके दिसणार. त्या जिल्ह्यातील संपूर्ण तालुके दिसणार. तर इथे ब्लॉक लिहिलेला आहे. तुमचा जो तालुका आहे इथे तुम्ही निवडून घ्या तुमचा तालुका काय आहे. हा जो आहे हा बॉक्स इथे तुमचे तालुके दाखवत आहे. तर तुमचा जो कोणता तालुका तो तालुका निवडा. तालुका निवडल्यानंतर अशा पद्धतीचं तुम्हाला डॅशबोर्ड येईल. इथे तुम्हाला तुमच्या तालुक्याचा पूर्ण रेकॉर्ड दिसेल. इथे तुम्हाला रेकॉर्ड दिसेल पूर्ण जे काय ते. इथे तुम्हाला अकाउंटंट वगैरे जे दिसणार आणि एम्प्लॉयमेंट वगैरे जे आहे ते इकडे दिसणार. तर आपल्याला या साईडला गावांचे नाव आहेत. इकडे जर बघितले तुम्ही तर गावांचे नाव आहेत. तुमचा जो गाव आहे तो गाव निवडून घ्या. भरपूर सारे गावांची लिस्ट दिसेल. तुमचा गाव जो कोणता असेल त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा डेस्कटॉप ओपन होईल. डेस्कटॉप ओपन झाल्यानंतर इथे भरपूर सारे तुम्हाला लिस्ट दिसेल. इथं वरती तुम्हाला गावांचं नाव, जिल्हा, तालुका, स्टेट दिसणार आणि इकडे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिसतील. आपल्याला एवढं काही करायचं नाही आहे. पहिलेच याच्यामध्ये तुम्ही जा. इथे R1मध्ये जॉब कार्ड रजिस्ट्रेशन याच्यामध्ये तुम्हाला 3ऱ्या नंबरचं दिसत आहे जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर्ड. याच्यावर तुम्ही क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता तुमच्या गावातील जेवढे जॉब कार्ड बनलेले आहे तेवढ्या सर्वांची तुम्हाला लिस्ट दिसेल. इथे सर्वांची लिस्ट दिसेल. आता याच्यामध्ये तुम्ही निवडा तुम्हाला कुणाचं लिस्ट नाव पाहायचं आहे ते नाव तुम्ही पाहून घ्या. तुम्ही जर कॅम्प्युटरवर तुम्ही जर बघत असाल तर Ctrl+F मारून सुद्धा डायरेक्ट सर्च करू शकता तुम्ही, किंवा असे एक तुम्ही पाहू. जर मोठा गाव असेल तर खूप प्रॉब्लेम होणार, कारण एक नाव शोधायला खूप वेळ जातो. तर कॅम्प्युटर तुम्ही पाहत असताना Ctrl+F मारून तुम्ही पाहू शकता. परंतु तुम्हाला जर एक नाव कोणतंही तुम्हाला जो निवडायचं आहे त्याच्यावर तुम्ही पाहू शकता. तुमचं नाव जर दिसलं त्याच्यापैकी हे जे ब्लॉक दिसत आहे तुम्हाला जे निळ्या कलरचे इथे MH स्टार्टिंग आहे ते निळ्या कलरचे जे बॉक्स दिसत आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. बघा क्लिक केल्यानंतर अवघ्या 2 मिनिटात तुम्हाला जॉब कार्डचं इथं दिसेल. जॉब कार्ड आहे याच्यामध्ये काय काय दिलं आहे पहा. इथे जॉब कार्ड दिलेलं आहे. इथं जॉब कार्ड रजिस्ट्रेशन नंबर आहे जो MH जो काही असेल तो. त्याच्यानंतर त्याच्याच खाली तुमचं नाव, वडिलांचं नाव, कास्ट, त्याच्यानंतर SC. इथे तुम्हाला फोटो येईल परंतु सध्या फोटो अपलोड झालेला नाही आहे. इथे तुम्हाला ॲड्रेस दिसेल. ॲड्रेसच्या खालीच तुम्हाला दिसणार इथे तुम्हाला फॅमिली नाव. फॅमिलीचे जितके नाव असेल तेवढे तुम्हाला इथे दिसणार. याच्यामध्ये फॅमिली डिटेल तुम्हाला दिसणार. याच्यामध्ये नाव आहे, मेल फिमेल आहे, वय आहे, बँक कोणती आहे ते, आणि वर्कर फोटो असं वगैरे लिहून आलेलं आहे. हा तुमचा जॉब कार्ड आहे. याला तुम्ही डाउनलोड करा किंवा स्क्रीनशॉट मारा आणि तुमच्या मोबाईलमध्ये ठेवा. एनी टाईम तुम्हाला कामेल. जेव्हा तुम्हाला जॉब कार्ड मागितलं जाईल तेव्हा तुम्ही याचं झेरॉक्स देऊ शकता जर तुमच्याकडे जॉब कार्ड नसेल तर. फायनान्शियल इयरचे सुद्धा तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. याची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुम्ही आतापर्यंत कोणतं काम केलं आहे, तुम्हाला कोणत्या कामाचे पैसे आलेले आहेत, किती पैसे आलेले आहे, किती फेल झालेले आहे, कोणाकोणाच्या कामावर तुम्ही गेलेले आहे, ते संपूर्ण डिटेल याच्यामध्ये दाखवते. तर त्याचंसुद्धा आपण माहिती बघणार आहोत. तर याच्यापैकी तुम्हाला पुन्हा एक माहिती सांगतो. तुमचं जॉब कार्डची KYC झाली आहे की नाही ते जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही खाली आल्यानंतर, मी जसं खाली आहे इथे तुम्हाला काही माहिती दिसेल. इथे माहितीमध्ये तुम्ही पाहू शकता या साईडला जो आहे इथे तुम्हाला 4 अंकी कोड दिसत आहेत. इथे आहेत टोटल अमाऊंट वर्क डन आणि पेमेंट ड्यू. इथे नेम ऑफ अप्लिकंट असं इथं दिलेलं आहे. तर तुम्हाला इथे जे 4 अक्षरी जे दिलेलं आहे इथे 4 आकडे याच्यापैकी तुम्हाला एकावर कोणत्यातरी याच्यावर क्लिक करा. तुम्ही इथे या, तुम्हाला दिसेल जर तुम्ही कामावर गेले असेल तर इथे 4 आकडे तुम्हाला दिसणार. कोणत्याही एका याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता. इथे तुम्ही जर क्लिक केले तर तुम्हाला नवीन असं पोर्टल ओपन होणार. याच्यामध्ये तुम्हाला कुणाच्या इथं कामावर गेले, काय गेले ते तुम्हाला दिसणार. मात्र तुम्ही जर थोडं खाली जर आले तर इकडे उजव्या बाजूला तुम्हाला इथे KYC स्टेटस दिसेल इथे, आणि या साईडला उजव्या साईडला त्यांचे नाव दिसणार.
आता उजव्या साईडचं नाव बघा आणि इकडे बघा, जर KYC झालेलं असेल तर यस लिहून दिसणार आणि KYC झालेलं नसेल तर नो लिहून दिसणार. ज्या नावाच्या समोर जर यस असेल तर समजा की त्यांचं KYC झालेलं आहे आणि नावाच्या समोर जर नो असेल तर त्यांचं KYC झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे ज्यांचं नाही झालेलं आहे त्यांनी लवकरात लवकर तुमच्या रोजगार सेवकांना भेटा आणि तुमची KYC करून घ्या, कारण KYC करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे KYC करून घ्या. ज्यांचं नो आहे त्यांना KYC करून घ्या आणि ज्यांचं यस असेल त्यांनी ऑलरेडी त्यांचं KYC झालेलं आहे. जसं इथे तुम्हाला असं दाखवेल तर तुम्ही चेक करून घ्या. अशा पद्धतीची ही माहिती होती. तुमचं जॉब कार्ड कशा पद्धतीचं डाउनलोड करायचं आणि तुम्हाला KYC झालेलं आहे की नाही ते कसं पाहायचं ते आपण अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपण बघितलं. ही माहिती खूप महत्त्वाची होती. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि कुणाकुणाचे जॉब कार्ड माहीत नव्हते त्यांचे जॉब कार्ड आता माहीत झाले ते कमेंट्स करा आणि कुणाकुणा जॉब कार्ड बनायचे आहे, ज्यांना नवीन जॉब कार्ड करायचं आहे त्यांनीसुद्धा कमेंट्स करा. आणि पहिल्यांदाच आले असाल तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण याच्यानंतरचा सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तो व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.